कोण म्हणतं नाशिकमध्ये 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट कमी बजेटमध्ये मिळत नाही आणि 1 फ्लोअर 1 फ्लॅट म्हटलं की 60-70 लाखापेक्षा जास्त किमती डोळ्यासमोर येतात. पण आजचा हा प्रोजेक्ट 60 लाख नाही, 58 लाख सुद्धा नाही, त्याच्यापेक्षा पण कमी किमतीमध्ये आजचा हा प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर चला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आजचा हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे नाशिकमधील बळी मंदिर रासबिहारी लिंक रोड HP पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पूर्ण डेव्हलप एरियामध्ये सुंदर अशा एलिव्हेशनचा आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो. पूर्ण प्रोजेक्टमध्ये फक्त 5च फ्लॅट असणार आहे, 5च कुटुंब इथे राहू शकतात. प्रोजेक्ट पूर्ण रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात. तर चला आपण आता पार्किंग मध्ये जाऊया. इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग मिळणार आहे. लिफ्टचं काम अजून चालू आहे. लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप देखील तुम्हाला इथे मिळणार आहे. चला आता आपण सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया. एंट्री करताना आपल्याला जो मेन डोर दिलेला आहे त्याला आपल्याला वुडन फ्रेमिंग बघायला मिळते. पुढे आल्यानंतर आपल्याला प्रशस्त असा आपला लिव्हिंग एरिया बघायला मिळतो. व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहे. दोन्ही विंडोला ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला दिलेली आहे. इथे तुमची 10 ते 15 जणांची सिटिंग आरामात अरेंज होऊ शकते. खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला लाईट देखील बघायला मिळतात. इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील अरेंज करू शकतात. पुढे आपण आल्यानंतर एल शेप किचन तुम्हाला बघायला मिळतं. इथे तुमचं फ्रीज अरेंज होऊन देखील तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. एल शेप किचन आपल्याला बघायला मिळतं. कॉर्नरला तुम्हाला सिंक दिलेला आहे. व्हेंटिलेशन साठी तुम्हाला एक मोठी विंडो दिलेली आहे आणि एक्झॉस्ट साठी एक्स्ट्रा प्रोव्हिजन देखील आपल्याला इथे बघायला मिळतं. सुंदर अशा टाइल्स आपल्याला पूर्ण किचन मध्ये वरपर्यंत बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच किचन मध्ये तुम्हाला लॉक देखील बघायला मिळतो. किचनला अटॅच आपल्याला ड्राय स्पेस देखील दिलेला आहे. ही आहे आपली ड्राय बाल्कनी. आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. त्यासोबतच समोरच तुम्हाला केकेवाक ऍग्रिकल्चरची बिल्डिंग देखील बघायला मिळणार आहे. अशा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये तुम्हाला हा आजचा प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे. पुढे आल्यानंतर आपल्या इथे टेबल टॉप वॉश बेसिन बघायला मिळतं. बॅकग्राऊंडला इथे सुंदर अशा टाइल्स देखील इथे तुम्हाला बसून दिलेल्या आहेत. त्यासोबतच इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं. सुंदर अशा टाइल्स, गिझरचे पॉइंट्स, आवश्यक प्लंबिंग फिटिंग अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या बाथरूम मध्ये बसून दिलेल्या आहेत. आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम विथ क्रॉस व्हेंटिलेशन. इथे तुम्हाला किंग साइज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस वापरण्यासाठी मिळणार आहे. जी विंडो आहे त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग बघायला मिळते आणि प्रत्येक बेडरूमला आपल्याला लॉक देखील दिलेला आहे. तर चला आपण आता पुढचे बेडरूम्स बघून घेऊया. हा आहे तुमचा सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. या बेडरूमला देखील तुम्हाला 2 विंडो दिलेल्या आहेत, ज्या की क्रॉस व्हेंटिलेशन साठी तुम्हाला अतिशय उपयुक्त अशा ठरणार आहे. त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही. जसं मी बोललो होतो की प्रत्येक बेडरूमला आपल्याला लॉक दिलेला आहे. या बेडरूमला देखील तुम्हाला लॉक बघायला मिळतो. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे तुम्हाला वॉशरूम देखील अटॅच मिळणार आहे, जिथे तुम्हाला सुंदर अशा टाइल्स, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, गिझरचे पॉइंट्स, सगळ्या काही गोष्टी बघायला मिळतात. 1 फ्लोअर 1 फ्लॅट जो घेतो त्याला त्याचं महत्व माहित असतं, कारण की चारही साईडला पूर्ण व्हेंटिलेशन मिळतं. कमी कुटुंब राहतात त्यामुळे पूर्ण बिल्डिंग देखील मेंटेन राहते. तर चला आपण आता शेवटच्या बेडरूम कडे जाणार आहोत. हा आहे तुमचा थर्ड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. किंग साइज बेड अरेंज करून खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळतो. इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळतं. वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकता. खूप प्रशस्त साईज मध्ये आपल्याला हे वॉशरूम बघायला मिळतं, जिथे आपल्याला सुंदर अशा टाइल्स, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, हँड वॉश बेसिंग आणि हँगिंग कमोड सगळ्या गोष्टी बसून दिलेल्या आहेत. या बेडरूमला अटॅच आपल्याला स्टँडिंग बाल्कनी देखील मिळणार आहे. ही आहे या बेडरूमला अटॅच असणारी सुंदर अशी बाल्कनी. इथे तुम्हाला सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स देखील इथे बसून दिलेले आहेत. तर असा होता आपला हा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट. तर चला आपण नियर बायचे लोकेशन्स, प्राइस आणि स्क्वेअर फीट जाणून घेऊया. आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. या प्रोजेक्ट पासून बळी मंदिर मुंबई आग्रा हायवे फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच केकेवाक ऍग्रिकल्चर स्कूल अँड कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच लोकमान्य हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळच आपल्याला बघायला मिळतं. आता आपण जाणून घेऊया प्राइस आणि स्क्वेअर फीट. तसं तर लोकेशनच्या हिशोबाने या फ्लॅटची प्राइस 60 लाख आहे, पण शुभमच्या खास कस्टमरसाठी
आपण ही प्राइस फक्त 56 लाखामध्ये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस मध्ये देतोय, फक्त पहिल्या 2 कस्टमर साठी. आणि हा फ्लॅट 1360 स्क्वेअर फीटचा आहे. तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.